आणि आता थेट जाणार आहोत नेपाळमध्ये, कारण काल नेपाळमध्ये अतिशय हिंसक स्वरूपाचे आंदोलनं झालेली होती आणि त्यानंतरची आजची नेपाळमधली दृश्य आपण बघतोय। जेनजी रस्त्यावरती अजूनही उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। काल झालेल्या आंदोलनामध्ये तब्बल 20 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता आणि इथे जमलेल्या जमावावरती अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या, गोळीबार झालेला होता आणि त्यानंतरही आंदोलक आपण बघतोय अजूनही रस्त्यावरतीच उतरलेले आहेत। खरं तर निर्णय जो झालेला होता, ज्या निर्णयाविरोधात हे सगळे जण रस्त्यावर उतरलेले होते, तो निर्णय होता तो म्हणजे 26 जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते बंद करण्याचा आणि हा आदेश आता मागे घेण्यात आलेला आहे सरकारकडनं। मात्र तरीही आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। नेपाळच्या काठमांडू शहरातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सोशल मीडियावरची बंदी ही उठवलेली आहे, मात्र तरीही अजूनही काही आंदोलक हे रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। तब्बल 20 युवकांना आपला प्राण गमवावा लागलेला होता, मात्र तरीही जेनजी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। सध्या ही तरुणाई रस्त्यावरती आहे आणि या सगळ्या तरुणाईचा रोष व्यक्त होतोय सरकार विरोधात। काल सुद्धा जोरदार अशा पद्धतीचं आंदोलन होताना पाहायला मिळत होतं आणि यावेळेला या सगळ्या आंदोलकांच्या हातामध्ये भ्रष्टाचारासंदर्भातले काही फ्लेक्स होते, काही पाट्या घेऊन त्यावरती बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावरती भाष्य केलं जात होतं आणि या सरकारवरती जोरदार टीकास्त्र डागलं जात होतं। आणि नेपाळमध्ये सोशल मीडियावरची बंदी उठवल्यानंतरही आपण बघतोय रस्त्यावरती अजूनही हे तरुण रस्त्यावरती उतरतायत। 20 जणांना जीव गमवावा लागलेला आहे, मात्र तरीही अजूनही हे युवक रस्त्यावरती उतरतायत। वारंवार यावरती अर्थात एक सवाल विचारला जात होता की यामागे परकीय शक्ती आहे की अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमुळे हे घडतंय, असे सवाल उपस्थित केले जात होते। आणि त्यातच आता पुन्हा एकदा आपण बघतोय ही बंदी मागे घेतल्यानंतरही सोशल मीडियावरची बंदी ही पूर्णपणे उठवल्यानंतरही जेनजी रस्त्यावरती आहेत। तुलनेत कालच्या संख्या कमी असली तरी सुद्धा हळूहळू ही संख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते। नेपाळच्या राजधानीत म्हणजे काठमांडू मधली ही दृश्य आहेत आणि हळूहळू करत आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। तर सध्या मोठ्या संख्येनं हिंसक निदर्शनं झाल्यानंतरही आज पुन्हा एकदा हे सगळे आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। काल तब्बल 20 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 300 पेक्षा जास्त युवक जखमी झालेले होते। मात्र त्या सगळ्याची तमा न बाळगता आजही आपण बघतोय हे युवक रस्त्यावर उतरतात। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काल इतका मोठा रणकंदन झाल्यानंतरही अजूनही तरुणाई रस्त्यावर उतरते, बंदी उठवली आहे। खरं तर मी कालच म्हणालो होतो की तरुणांच्या मनातली खतखत ही केवळ सोशल मीडियावरून नाहीये प्रज्ञा। त्यांचं असं मत आहे की हे सरकार प्रचंड भ्रष्ट आहे। एखाद्या लोकशाही राष्ट्रामध्ये भले ती साम्यवादी लोकशाही प्रणाली असेल, जर राजेशाहीला पाठिंबा मिळत असेल आणि त्या दृष्टीने लोक आंदोलन करत असतील या आधीच्या काळामध्ये, तर हेच होणं अपेक्षित होतं। एकूण लोकांच्या विशेषतः तरुणांच्या मनातला जो भाव होता तो काही या राजीनाम्यानं म्हणजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतर सुद्धा तो काही भाव शमलेला नाहीये। तो राग कायमच आहे आणि त्या रागाचीच परिस्थिती आज आपण बघतो आहोत की पुन्हा नव्याने आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि असं दिसतंय की सरकार मधल्या अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा हे तरुण आग्रही आहेत। काल ज्या वेळेला हा तणावपूर्ण वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार केल्यानंतर 20 जणांचा मृत्यू झाला, अनेक लोक विद्यार्थी जखमी झाले, त्यानंतरही हे थांबलं नाही आणि आज पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालेलं असल्यामुळं आता नेपाळमधली परिस्थिती जी काल चिंताजनक होती त्याच्यात आणखी थोडीशी भर पडली। कारण जे हवं तरुण आहे ते तर आम्ही दिलंय आणि अर्थात राजीनामा देत असताना गृहमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ह्या नियम कुठल्या पाळत नाहीत, आम्हाला उलट भीक लागलेला देश असं म्हणतात। म्हणजे एवढा राष्ट्रपतीचा भाव व्यक्त करून सुद्धा त्यांच्या राजीनाम्यानं ह्या तरुणांचं समाधान झालेलं नाहीये आणि आंदोलनाचा दिवस दुसरा दुपारपर्यंत ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाची दिशा दिसेल त्यानंतर या सरकारच्या अस्तित्वाबद्दलच मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं दिसेल प्रज्ञा। नक्कीच। मात्र आता सध्या उपस्थित असणारे हे जे तरुण आहेत, बेरोजगारी भ्रष्टाचार हा मुद्दा तर उपस्थित करतायतच, पण त्यामागे आपण काल जसा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की परकीय शक्ती किंवा स्वकीय शक्ती कोणत्या या मागे आहेत? हे एक पहिला मुद्दा तर परकीय शक्तीच्या विरोधामध्ये सरकारने केलेली कारवाई असं सरकार सुप्तपणे सुचवू इच्छित आहे। काय कारण आहे की असं म्हणायचं की आमच्या राष्ट्राला भीक लागली असं ह्या कंपन्या म्हणालात म्हणून? मूळ मुद्दा आहे तो डेटा सिक्युरिटीज आणि कालही मी सांगितलं की हा डेटा सिक्युरिटीचा मुद्दा फक्त नेपाळमध्ये असा आहे थोडंच आहे,
तो पाश्चात्य राष्ट्रामध्ये पण होता, भारतामध्ये पण होता. परंतु आता त्याची जी सांगड घातली जाते आहे ते बांगलादेशमध्ये सीआयएच्या मदतीनं, पाकिस्तानमधल्या काही अतिरेकी संघटनांच्या मदतीनं जे सरकार उलथून टाकलं गेलं त्याच्याशी, किंवा श्रीलंकेमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये परकीय शक्तीचा हात होता. खास करून श्रीलंकेने चीनकडून जे कर्ज घेतलं होतं त्या बदल्यामध्ये काही बंदरं त्यांना द्यावी लागली होती. आणि त्यानंतर चीनचा जो इन्फ्लुएन्स वाढतो आहे श्रीलंकेमध्ये, त्याच्याबद्दल कुणीतरी परकीय शक्तीने हस्तक्षेप केला. असं आहे की दक्षिण आशियामध्ये जेव्हा अशा कुठल्याही घडामोडी घडतात त्यावेळेला परकीय शक्तीचा उल्लेख होतो आणि खास करून अमेरिकेबद्दल नेहमीच असं म्हटलं जातं. या केसमध्ये टिकटॉक वरती बंदी नाहीये. टिकटॉक हे चायनी ओरिजिनचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जेवढेही म्हणून बंदी आहे ती वेस्टर्न कंट्रीज वरती, म्हणजे जिथे अमेरिकेचा खास करून भाग येतो. त्यामुळे एक शक्यता असेल तर त्याची स्पष्टता इतक्यात येणार नाहीये. पण आत्ताचं जे आंदोलन आहे ते मुख्यत्वे या ज्या मल्टीनॅशनल कंपनी होत्या त्याच्यावरती घातलेल्या बंदीनंतर सुरू झालं आहे. आणि सरकार, मला नाही वाटत की ह्या मानसिक स्थितीमध्ये आता असेल की या संदर्भामध्ये सुतोवाच करावं. काल जे बोललं गेलं आहे ते राजीनाम्यानंतर बोललं गेलंय. आत्ताचा मुख्य मुद्दा सरकारमधली निष्क्रियता, गेल्या 15 वर्षापासून सतत होणारी सत्तांतर, कोणत्याही पायाभूत सुविधा नसणं, बेरोजगारी आणि कोविड नंतर कोसळलेली अर्थव्यवस्था, मुख्य ही कारण आहेत प्रज्ञा. नक्कीच. सध्या मात्र आपण बघतोय सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा ही धुमश्च क्रेज सुरू आहे. दोन दृश्य बघतोय. एकीकडे काल आपण बघितलं होतं की प्रचंड मोठ्या प्रमाणात जेनझी रस्त्यावर उतरले होते. आजही राहुल अशाच पद्धतीनं जेनझी तुरळक पद्धतीनं आहेत पण रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्यावरही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अशा पद्धतीने निदर्शनं करणारे हे राजकीय पक्षाशी संबंधित असू शकतात का, की हा खरंच जनसमुदाय आहे, जनभावना आहे? कारण युवक दिसतात, लहान आहेत वयाने, तिशीच्याही आतले आहेत सगळे. आणि समजा त्यांचा राजकीय आविर्भाव असेल तरी त्यात काय चूक आहे? मूळ मुद्दा असा आहे की सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने बंदी घातली, जगाच्या पटलावरती एकमेव नेपाळ असा देश आहे की ज्यांनी वेडपटपणा करत सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळेला बंदी घातली. बंदी घालायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने घालावी लागते. त्यामुळे तरुणांच्या मनातला जो असंतोष आहे तो एकदम रस्त्यावरती आला, उफाळून आला. शेवटी असं आहे की तुमच्या हातातलं जे काही टूल आहे त्याच्यावरती मुलं व्यक्त होतात, ते बघत असतात. एक प्रकारे तुमच्या मेंदूला मिळालेला अलीकडच्या काळातला आधुनिक तो खुराक पण आपण त्याला म्हणूया, त्याच्यावरतीच बंदी घातल्यानंतर मग बाकीचे मुद्दे चर्चेला आले. आणि आता जरी तुरळक असले तरी आज आहेत हे महत्वाचं आहे. कारण काल 20 जणांचा मृत्यू झालाय. माझ्याकडची आकडेवारी जवळपास येते ते 150 पेक्षा अधिकचे लोक किरकोळ आणि गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत. तरुण मुलं आहेत ही सगळी, 18 वर्ष वयोगटाची, कोणी 20 वर्षाचा आहे, कोणी 22 वर्षाचा आहे. तर या तरुणांनी केलेल्या ह्या आंदोलनानंतर, म्हणजे काल एवढा त्यांचा मृत्यू झाला 22 लोकांना, त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं आज तरुण पुन्हा रस्त्यावरती आलेत. म्हणजे काल एवढं करून काही लोकांनी तर काल मला काही तज्ञांनी असं म्हटलं की तिनानमेन स्क्वेअर मध्ये जे झालं की चीनमध्ये रणगाडे आणून विद्यार्थ्यांचं ते आंदोलन संपवण्यात आलं, त्याच्याशी तुलना काही लोकांनी नेपाळमधल्या ह्या कालच्या गोळीबाराची केली की चीननं, कम्युनिस्ट चीननं, साम्यवादी चीननं जे केलं तेच नेपाळमध्ये असलेल्या साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव दिसतोय की त्यांनी पण तेच तिथे केलं. आता एवढं होऊन सुद्धा आज पुन्हा विद्यार्थी रस्त्यावरती आहेत. कमी संख्येनं असतील पण आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागतात. म्हणजे असंतोष थांबलेला नाही. विद्यार्थ्यांच्या मनात जो राग आहे व्यवस्थेबद्दलचा तो पुन्हा पुन्हा उफाळून येतोय. आणि मला भीती आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कदाचित सरकार उलथवण्याचा भाग सुद्धा होऊ शकतो. खरं काय त्यांची मागणी मूळतः तर तीच आहे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा आहे की जी छोटी राष्ट्र आपण बघितलेली आहेत त्यांच्या बाबतीत हे घडतच आलेलं आहे. बांगलादेशचं उदाहरण अगदी ताजं आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे. असं असताना कालचा राडा अजून शमत नाही तोपर्यंत आज पुन्हा राडा होतोय. मुलांच्या हातात मोठाले दगड दिसत आहेत खरं तर राहुल, आणि अतिशय आक्रमक पद्धतीनं ते पोलिसांवरती ही दगडफेक करतायत. यात मुलीही मागे नाही आहेत, मुली सुद्धा समोर येऊन ही दगडफेक करतायत. एक व्यापक विचाराच्या मागे जर आपण बघितलं ना प्रज्ञा, तर ज्याला ग्लोबल हेडविंड आपण म्हणतो की पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेले वेगवेगळे अडथळे गेल्या 5 वर्षामध्ये अनेक अर्थव्यवस्थेला या अडथळ्यामुळे अडचणीत आणले. म्हणजेच नेपाळ सारखी अर्थव्यवस्था की जी केवळ पर्यटनावर अवलंबून आहे, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्यानंतर नवीन पिढी जी आहे त्याच्या हाताला काम नाहीये. आज मुली पण ज्या द्वेषानं दगडफेक करतायत असं दिसतं आहे. याचं मुख्य कारण असं की शेवटी तरुणाईला काय लागतं, एक तर त्याला सुख समाधानानं जीवन जगण्यासाठीच्या प्राथमिक गोष्टीची पूर्तता लागते आणि त्यातला पहिला भाग असतो तो रोजगार. तो रोजगारच नेपाळमध्ये नाहीये आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. आणि ग्लोबल हेडविंडमध्ये आज काय परिस्थिती आहे, डोनाल्ड ट्रम्प सारखा अत्यंत वाह्यात आणि एका अर्थाने लहरी पद्धतीचा एक राष्ट्राध्यक्ष तिकडे आहे. युक्रेन आणि रशियातलं युद्ध संघर्ष थांबलेला नाहीये. इस्रायल आणि मध्य पूर्वेतल्या इतर राष्ट्राबरोबरचा तणाव वाढतो आहे.
त्या ग्लोबल हेडविंडमुळे कुठलीच अर्थव्यवस्था स्थिर झालेली नाहीये. आणि मधल्या काळामध्ये China+1 बद्दल आपण खूप बोललो, परंतु प्रत्यक्षामध्ये काही झालं नाही. या सगळ्याचे दूरगामी परिणाम हे दक्षिण आशियातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झाले, श्रीलंकेमध्ये झाले, बांगलादेशमध्ये झाले. मी बांगलादेशमध्ये 20 दिवस होतो त्यांच्या 50 वर्षाच्या राष्ट्र निर्मितीच्या सोहळ्यासाठी. 1 वर्षाच्या आत बांगलादेशमध्ये सत्तांतर घडलं. पुसटशी सुद्धा कल्पना तिथे त्यावेळेला येत नव्हती, कारण अस्वस्थता होती लोकांच्या मनात. आज बांगलादेशमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत होत्या त्या काळात त्या सगळ्या इथे आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, जेंडर इक्वॅलिटी बद्दलच्या अधूनमधून काही गोष्टी तिथेही होतात आणि विद्यार्थी आक्रमक आहेत. जे बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी करून दाखवलं तेच इथे पण होताना दिसतं आहे आणि म्हणून मुलींच्या हातामध्ये दगड दिसत आहेत. आणि मी थोडंसं व्यापक प्रमाणामध्ये सांगितलं की ज्याला जगाच्या अर्थकारणाचा अभ्यास आहे त्याला लगेच लक्षात येतं की ही जी सामाजिक अस्वस्थता आहे या अस्वस्थतेमागे मूळ कारण हे अर्थकारण असतं. आणि जग सध्या आर्थिक वेगवेगळ्या तणावाच्या उंबरठ्यावरती उभा आहे आणि इतक्यात तरी त्याच्यावरती काहीही उपाय कोणालाही दिसत नाही. खास करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2.0चा जो काही कारभार सध्या सुरू आहे जगामध्ये तो पाहता. नक्कीच राहुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय या मुली सुद्धा आता आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. तर जे दंगलविरोधी पथक आहे त्या पथकावरती दगडफेक ही अजूनही होताना पाहायला मिळतेय. काल एवढा मोठा राडा झाल्यानंतर 20 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर आजही धुमश्चक्री कायम आहे. आजही रस्त्यावरती युवक उतरलेले पाहायला मिळत आहेत. 300 पेक्षा जास्त आंदोलकांना अर्थातच यामध्ये जखमी व्हावं लागलेलं होतं, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झालेले काल रस्त्यावरती पाहायला मिळाले. काठमांडूच्या प्रमुख रस्त्यांवरती ही अशी तोबा गर्दी उसळलेली होती जी केवळ आणि केवळ झेनझीची होती आणि त्यांनी भ्रष्टाचार आणि त्याचबरोबरीनं आरोप केलेले होते. हे पाहतोय आपण, ही पोलिसांच्या गाड्या ज्या ठिकाणी जात आहेत किंवा मदतीसाठी आरोग्याच्या ज्या गाड्या जात आहेत त्यांच्यावरती सुद्धा दगडफेक केली जाते. आक्रमक झालेले आहेत सगळे आंदोलक. तोंडाला मास्क लावून डोक्यावर टोप्या घालून अशा पद्धतीनं दगडफेक केली जाते. दिए जाएं, लेकिन बावजूद इसके इनका गुस्सा बरकरार था और आप देख सकते हैं इस वक्त कैसे जो आंसू गैस के गोले छोड़े गए प्रदर्शनकारियों को काबू में करने के लिए उसका असर दिख रहा है. सब सुरक्षाकर्मी हों, प्रदर्शनकारी हों, आपस में पानी से अपना मुंह धो रहे हैं ताकि जो इसका जो इम्पैक्ट है, इसका जो इफ़ेक्ट है, थैंक यू सो मच, वो कम हो सके. तो लगातार कोशिश हो रही है इन लोग. ती सध्या तिथे उपस्थित आहे आणि ती या सगळ्या संदर्भातलं वार्तांकन करतेय आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना त्रास होतोय. तसाच आमच्या प्रतिनिधीला सुद्धा त्रास सहन करावा लागतोय आणि म्हणूनच त्यांना पाणी दिलं जातंय. डोळ्यामध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झालेली आहे, नाकातनं पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि तिथे उपस्थित जे सगळे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा अशाच पद्धतीनं डोळ्यावरती पाणी मारलं जात आहे. हाँ, एकीकडे सोशल मीडियावरची बंदी उठवलेली आहे, मात्र तरीही आपण सध्याची परिस्थिती बघतोय की रस्त्यावरती अक्षरशः हे सगळे उतरलेले आहेत आणि ज्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या त्याच नळकांड्या घेऊन या आंदोलकांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे टाकलेल्या आहेत. आणि हे जे नेपाळ पोलीस आहेत अर्थातच हे सगळे दंगलविरोधी पथक आहे आणि त्यांच्यावरती पुन्हा एकदा या अश्रुधुराच्या नळकांड्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपण बघतोय की त्याचा फटका जो आहे तो इथल्या आंदोलकांना आणि सगळ्याच उपस्थितांना आमच्या सबसे बड़ा सवाल यही है कि इन प्रदर्शनकारियों को लीड कौन कर रहा है, इनका नेता कौन है. क्योंकि अगर नेतृत्व नहीं होगा तो ऐसे में तख्ता पलट की मांग को लेकर अगर ये आगे भी बढ़ते हैं तो इसके बाद आगे क्या और इनकी रणनीति क्या, इसको लेकर तमाम सवाल बने हुए हैं. और हम जब इन प्रदर्शनकारियों से सवाल भी पूछते हैं कि आपका नेता कौन है, अगर मान लीजिए मौजूदा सरकार स्टेप डाउन करती है, इस्तीफा देती है, तो इस देश का भविष्य कौन संभालेगा, आगे की राह के लिए क्या है, तो लगातार जवाब यही आता है कि हम में से कोई नेता बनेगा. लेकिन फिलहाल नेतृत्व की कमी इस वक्त इन प्रोटेस्टर्स में दिख रही है. हालांकि जो काठमांडू के मेयर बायन है वो इंडिपेंडेंट है, उनसे गुजारिश की जा रही है इन प्रोटेस्टर्स के ज़रिए कि वो कमान संभाले, लेकिन वो अपनी जो एक डिस्टेंस है, एक दूरी बनाकर रखे हुए हैं इस प्रोटेस्ट से. हालांकि उनका समर्थन इन प्रोटेस्टर्स को ज़रूर मिल रहा है, लेकिन नेतृत्व की कमी की वजह से शायद तख्ता पलट तो नहीं लेकिन सरकार पर ज़रूर दबाव और बढ़ रहा है. क्योंकि लगातार इस देश की सड़कों पर ये तनाव दिखाई दे रहा है, ना सिर्फ काठमांडू बल्कि दूसरे जो शहर हैं, पोखरा है,
पोखरा है, भरतपुर है, ये ऐसे शहरों में भी इस तरह के तनाव देखने को मिल रहे हैं। तो तनाव की वजह से, इस हिंसा की वजह से दबाव ज़रूर सरकार पर बढ़ रहा है कि वो एक आगे का रास्ता तय करे और इन प्रदर्शनकारियों को शांत करे। आरजू, आपल्याला बघायला मिळते की सिक्तादेवी इथनं आपल्याला काठमांडूतून प्रत्येक अपडेट देत आहेत, मात्र सध्या पूर्णपणे दिशाहीन नेतृत्वहीन अशा स्वरूपाचा हा सगळा जमाव आहे, जो या उपस्थित पोलिसांवरती एक प्रकारे जोरदार अशा पद्धतीनं दगडफेक करतो आहे। आणि इतकंच नव्हे तर त्यांनी फेकलेल्या ज्या अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत त्या परत त्या पोलिसांकडेच फेकल्या जात आहेत। आपण बघतोय अतिशय कुठलाही या जमावावरती कोणाचंही नेतृत्व नाहीये, कुठलाही दबाव नाहीये आणि ते आपल्या परीनं हा अशा पद्धतीनं दगडफेक करतायत। प्रमुख रस्त्यांवरती जाळपोळ करण्यात आलेली आहे। हे सगळे जे पथक आहे नेपाळ पोलिसांचं, हे पथक या ठिकाणी उपस्थित आहे। टायर जाळले जात आहेत, हे आपण बघतोय। सगळे आंदोलनकर्ते रस्त्यावरती उभे आहेत आणि त्यांच्या बाजूलाच दंगल नियंत्रण पथक सुद्धा आहे। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणावरनं वार्तांकन करतायत, मात्र एकीकडे आपण बघतोय की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता शांत करण्याच्या पलीकडे ते आहेत, कारण या सगळ्या पोलिसांसमोरच त्यांनी टायर पेटवून दिलेले आहेत आणि त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अर्थातच ही घोषणाबाजी सरकार विरोधात होताना आपल्याला पाहायला मिळते। सरकारच्या धोरणांविरोधात ही जोरदार घोषणाबाजी होतीये, कारण बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी या जेनजीनी आणि तरुणांनी उपस्थित केलाय। प्रामुख्याने नेपाळ आपण जर बघितलं तर पूर्णपणे अवलंबून हा खास करून आहे तो पर्यटनावरती, आणि त्यातच ज्या पद्धतीची बंदी घालण्यात आली सरकारनं, तो निर्णयच कोणालाही मान्य झाला नाही आणि सरकारच्या या अशा हुकुमशाही धोरणाविरोधात इथल्या उपस्थित अशा आंदोलकांनी जोरदार अशा पद्धतीने निदर्शनं केली, आंदोलन केलं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। दंगल नियंत्रण पथक सज्ज आहे एका बाजूला आणि समोर सगळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि युवक वर्ग हा आपल्याला पाहायला मिळतोय, जो अर्थातच 30च्याही खालचा आहे, 25च्याही खालचा वयोगट पाहायला मिळतोय। हे बघा, अशा पद्धतीनं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत त्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक जे आहे ते अशा पद्धतीनं गोळीबार करताना पाहायला मिळते। जमाबंदीचे आदेश देऊनही आपण बघतोय काठमांडूच्या या रस्त्यावरती मोठ्या संख्येनं युवक जमा झालेले आहेत आणि त्यांना पांगवण्यासाठीचे प्रयत्न हे नेपाळ पोलिसांकरवी सुरू आहेत। ठिकठिकाणी टायर जाळले गेलेले आहेत, मुख्य रस्त्यांवरती टायर जाळण्याच्या या घटना घडलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणावरूनच प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। एकीकडे सोशल मीडियावरची बंदी उठवलेली आहे, जी मागणी होती आंदोलकांची ती मान्य केलेली आहे, मात्र तरीही आंदोलनं सुरू आहेत। या आंदोलनाला नेमकी कोण दिशा देते हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये। या आंदोलकांचा कोणीही नेता नाहीये असंही वारंवार सांगितलं जात आहे, मात्र वैतागलेले तरुणाई जी आहे, वैतागलेला जो समाज आहे तो मात्र रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आंदोलन करतोय। सरकार विरोधात आपली निदर्शनं केली जात आहेत। काल मोठाले फलक हाती घेऊन ही निदर्शनं केली जात होती, त्यात 20 जणांना जीव गमवावा लागला, 300 जण जखमीही झाले, मात्र त्यानंतरही तणाव कायम आहे। आणि नेपाळमध्ये ज्या ठिकाणी हे सगळे उपस्थित आहेत तिथे मंत्र्यांची घरं आहेत आणि त्या मंत्र्यांच्या घराजवळ सुद्धा अशाच पद्धतीनं जाळपोळ ही सुरूच आहे। सलग दुसरा दिवस आहे काठमांडू मुख्य राजधानी नेपाळची आणि तिथे ही जाळपोळ होतीये। सरकारसाठी हा एक प्रकारचा गर्भित इशारा आहे। पंतप्रधान आणि नेपाळमधील जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या घराजवळ सुद्धा जाळपोळ होतीये, राडा केला जातोय आणि म्हणूनच दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल झाले। मात्र तयारीनं आलेले सगळे आंदोलक आपण बघतोय हातामध्ये दगड घेऊन जमा झालेले आहेत आणि जोरदार दगडफेक ही केली जातीये। ज्या ठिकाणी पोलीस आहेत, दंगल नियंत्रण पथक आहेत, त्या ठिकाणी हातामध्ये लगोऱ्या घेऊन सुद्धा इथे दाखल झालेले विद्यार्थी आपण बघतोय जे जोरदार दगडफेक करतायत।
वारंवार हा सवाल विचारला जातोय, या तरुणांचं नेतृत्व कोण करतंय? मात्र या तरुणांचं नेतृत्व असं दिसत नाहीये. हे तरुण स्वतःहून रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जोरदार निदर्शनं करतायत, आंदोलन करतायत आणि अर्थातच सरकार विरोधातला रोष ते व्यक्त करतायत. गेल्या 15 वर्षामध्ये नेपाळमधली स्थिती पाहता नेपाळमध्ये अस्थिरता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि हीच अस्थिरता या युवकांकडनं अशा पद्धतीनं दाखवली जाते की या अस्थिरतेचा आम्हाला वीट आलाय आणि म्हणूनच एकीकडे सरकार उलथवण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही विचारला जातोय. परकीय शक्तींच्या आक्रमणापेक्षाही अंतर्गत कलह हा जास्त पाहायला मिळतोय आणि लोक चवताळलेले पाहायला मिळत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत. थेट काठमांडूमधून सिक्ता देव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिक्ता, क्या अभी वहां के हालात? हम इस वक्त जो नेपलीज पार्लियामेंट का जो रोड है उसके ठीक बाहर मौजूद हैं। प्रदर्शनकारी लगातार आगे बढ़ने की कोशिश कर रहे हैं, तो उनको रोकने के लिए आंसू गैस के गोले यहाँ पर छोड़े गए हैं, उनको खदेड़ा गया है पीछे, क्योंकि कल जिस तरह से यहाँ पर तनाव बढ़ा था और करीब 20 लोगों की जान चली गई थी, तो कोशिश यही है कि उस तरह का तनाव ना बढ़े और इतनी बड़ी तादाद में प्रदर्शनकारी वहाँ इकट्ठा ना हो, इसीलिए आंसू गैस के गोले लगातार छोड़े यहाँ जा रहे हैं ताकि यहाँ से जो प्रदर्शनकारी आगे बढ़ने की कोशिश कर रहे थे उनको रोका जा सके। तो अब से कुछ देर पहले यहाँ पर बहुत बड़ी तादाद में भीड़ थी प्रदर्शनकारियों की, लेकिन इस कार्रवाई के बाद सब इधर उधर बिखर गए हैं, भाग गए हैं। आप देख सकते हैं वहाँ तस्वीरें भागते हुए लोगों की, और यहाँ पर सुरक्षा बल भी तैनात है और किसी भी हालत में वो उन्हें आगे बढ़ना नहीं देने चाह रहे। हालांकि प्रदर्शनकारियों की तरफ से पत्थरबाजी भी हुई है, आप देख सकते हैं सड़कों पर ईंट पत्थर भी पड़े हुए हैं। तो इधर से अगर आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं तो वहाँ से ईंट पत्थर भी चल रहे हैं। प्रदर्शनकारी जो पूरे तैयारी से आए हुए दिख रहे हैं, ये लोग जो है उनको बाजू करना बिल्कुल मुश्किल दिख रहा है। क्यों हो रहा है ये सब? और ऐसा समझ में आ रहा है कि सूचना मंत्री के घर पर भी आगजनी की गई है। इनकी नाराजगी मौजूदा सरकार को लेकर है और मौजूदा प्रधानमंत्री ओली को लेकर है। ये प्रदर्शनकारी कह रहे हैं कि ये पूरी सरकार भ्रष्टाचार में लिप्त है और चाहते हैं कि इस्तीफा दे दें ये पूरी सरकार और एक नया नेतृत्व कमान संभाले नेपाल के लिए। इसीलिए ये प्रदर्शनकारी अब सड़कों पर हैं और मौजूदा प्रधानमंत्री ओली के इस्तीफे से कम कुछ नहीं चाहते, इसलिए चाहते हैं कि जो भी सरकारी बिल्डिंग्स हैं, संसद भवन है, उस पर जाकर वो धावा बोलें और एक तरह से दबाव बनाए सरकार पर कि वो इससे कम में मानने वाले नहीं हैं। हालांकि सरकार ने स्टेप डाउन किया है और कल शाम ही कैबिनेट ने फैसला लिया कि जो सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हैं जो उस पर बैन सरकार ने लगाने का फैसला किया था उसको उसने वापस लिया। लेकिन इन प्रदर्शनकारियों की नाराज़गी बिल्कुल कम नहीं हो रही। वो चाहते हैं कि अब इस्तीफे से कम में काम नहीं चलेगा और अपनी बात मनवाने के लिए वो इस तरह देश की सड़कों पर निकले हैं। और खासकर काठमांडू की सड़क पर तो तनाव देखते ही बन रहा है और बहुत ज़्यादा तनाव इस वक्त आप देख सकते हैं संसद भवन के ठीक बाहर। जी सिक्ता, आप बता रही थी कि यहाँ पे किसी का नेतृत्व नहीं है, ये पूरे जो प्रदर्शनकारी है उनका, लेकिन उन्हें किसका नेतृत्व चाहिए? ओली सरकार नहीं चाहिए तो उन्हें चाहिए कौन? उनकी मांग है कि मौजूदा सरकार इस्तीफा दे। नेतृत्व के सवाल पर वो जवाब दे रहे हैं कि हम में से ही अगर कोई नेता बने तो वो उन्हें मंजूर होगा। उन्हें किसी भी नेता पर, किसी भी राजनीतिक पार्टी पर भरोसा नहीं है और युवा नेतृत्व वो चाहते हैं जो युवाओं की समस्या वो समझाए। अब देखें किस तरह से ये उग्र युवा प्रदर्शनकारी हैं जो लगातार एक दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं सुरक्षा बलों को, और सुरक्षा बल भी वहाँ से उन्हें पीछे धकेलने की कोशिश कर रहे हैं। तो नेतृत्व के नाम पर अभी कोई मुहर नहीं लगी है। हालांकि जो काठमांडू के मेयर उनके नाम पर कहा जा रहा है कि चाहते हैं ये युवा प्रदर्शनकारी कि वो आ गया है और उनका नेतृत्व संभाले, लेकिन फिलहाल इनके अंदर से कोई नेतृत्व या लीडर बनता इस वक्त दिखाई नहीं दे रहा, लेकिन अपनी नाराजगी को लेकर सब साथ इस वक्त दिखाई दे रहे हैं। जी बिल्कुल सिक्ता, धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए। तर आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत काठमांडूमधनं, जिथून सिक्ता देव आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत आणि सध्या नेतृत्वहीन अशा स्वरूपाचं, दिशाहीन अशा स्वरूपाचं हे सगळे युवक जे आहेत ते प्रदर्शन करतायत। मोठ्या संख्येनं दगडविटा ते सोबत घेऊन आलेले आहेत आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व जे
हे सगळं दंगल नियंत्रण पथक आहे त्यांच्यावरती सातत्यानं दगडफेक केली जाते। मात्र आता आम्हाला हे सरकार नकोय, ओली सरकारच बरखास्त करा अशी मागणी या युवकांकडनं केली जाते आणि कुठल्याही पक्षावर आमचा आता विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे आमच्यातलंच एखादं नेतृत्व कोणीतरी समोर येऊन करावं अशा स्वरूपाची मागणी जोर धरताना पाहायला मिळते। अर्थातच या सगळ्यामध्ये सरकारसोबत कधी चर्चा होणार, कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनकर्त्यांना शांत केलं जाणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जे आंदोलक आहेत ते आक्रमक आहेत, दगड विटा गोळा करून ते इथे मारतायत, तर अनेक ठिकाणी जाळपोळ केलेली आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा एकदा या पोलिसांकडे फेकल्या जात आहेत आणि संख्या आंदोलनकर्त्यांची कमी झालेली असली तरी सुद्धा आक्रमक आंदोलनकर्ते हे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणखीन एक महत्त्वाची बातमी, नेपाळमध्ये माजी पंतप्रधानांचं घर जाळण्यात आलेलं आहे। माजी पंतप्रधान शेख बहादूर यांचं घर जाळलेलं आहे। नेपाळमध्ये आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, तर नेपाळमधल्या माजी पंतप्रधानांचं घर सुद्धा याच आंदोलनकर्त्यांनी जाळलेलं आहे। आतापर्यंत 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, नेपाळमधून 9 मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतरही हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत, त्यांना हे सरकारच बरखास्त व्हावं अशी त्यांची मागणी आहे आणि नव्यानं सरकार यावं अशी त्यांची मागणी आहे। एकीकडे काठमांडूचे जे मेयर आहेत, महापौर आहेत, त्यांनी नेतृत्व करावं अशा स्वरूपाच्या सुद्धा मागण्या होताना पाहायला मिळत आहेत। तर काही जणांचं म्हणणं असं आहे की आमच्यापैकीच काही युवकांच्या एखाद्या समूहानं नेतृत्व करावं आणि आमच्यातलंच कोणीतरी प्रमुख म्हणून समोर यावं। अतिशय आपण बघतोय हे सगळेजण आंदोलक जे आहेत ते कोणी त्यांचं नेतृत्व करणारं दिसत नाहीये, मात्र उत्स्फूर्त पद्धतीनं ते दगडफेक करतायत आणि इथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांवरती ही जोरदार विटाफेक दगडफेक सुरू आहे। आंदोलनकर्ते आपण बघतोय हळूहळू इथे उपस्थित असणाऱ्या या सगळ्या आंदोलन पथकाला जे आहे, दंगल पथक जे आहे त्या दंगल नियंत्रण पथकाला हळूहळू मागे खेचत चाललेले आहेत। दंगल नियंत्रण पथकाचे लोक, पोलीस हे तुलनेमध्ये कमी आहेत आणि त्यांची एकजूट कमी करण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय। कुठलाही नेतृत्व नसणारा असा हा सगळा आंदोलनकर्ता युवक आहे आणि या युवकांच्या हातात दगड आहेत आणि त्यांना केवळ आणि केवळ हे सरकार उलथवून लावायचं आहे। आपण बघतोय काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेले होते, मात्र तरीही या जमावबंदीचे आदेश झुगारून रस्त्यावरती उतरलेला युवक आणि हा युवक कोणतीही भीक घालत नाहीये, कुठली दाद देत नाहीये पोलिसांना, उलटपक्षी या पोलिसांवरती आणि दंगल विरोधी पथकावरती जोरदार अशा पद्धतीनं दगडफेक सुरू असलेली पाहायला मिळते। एकीकडे सोशल मीडियावरची बंदी उठवूनही हे युवक आक्रमक आहेत, कारण या युवकांना पूर्णपणे सरकार उलथवून लावायचं आहे आणि नव्यानं सरकार इथे स्थापन व्हावं अशी मागणीच एक प्रकारे इथले युवक करू लागलेत। तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबायची, मात्र प्रत्येक अपडेटेड बातमीसाठी पाहत राहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।